आणि आता अर्धच कटर बुजालीस. अरे बापू एसटीची वाट बघून बघून ती भूक लागली तुम्हाला अर्ध तिथंच खालो. बरं बस लाह्या केल्यात खाय. दादाला एक नाही 100 मिस कॉल मारलो माय सकाळी तर दादाने एकदा फोन करून म्हणाला बाई रसाईला ये. दादा तर कामात राहते जाऊ द्या दादाला तर बकळ काम आहे. तुम्हाला काय काम धंदा बी नाही की दादाला ध्यान करून द्यायला काय झालं बाईला आणून रसाईला. आमच्या भावानं तर तव्वाच आम्हाला नेलं रसाळी करून 2-2 हजाराच्या साड्या सुद्धा आणल्या. आता तुमच्यासारखं आहे काय तेवढं तुत्तरवरी करून म्हणाले बस राहू द्या माहेरचा मोठेपणा राहू दिले. बरं जाऊ द्या हे घ्या तुम्हाला फीस आणलो. आओ भाई का ही आहे की नाही दादाला दस्ती आणलो. मा एवढी मोठी दादाला दस्ती का आणल्या हो. आता दादाला आतरण करून झोपायचीच गरज आहे. काय बाई रसाळी चालू होऊन 1 महिना झालो. मै जाओ तिच्या माहेरी 2दा जाऊन रसाळी खाऊन आली साडी नेसून आली. 3दा माझ्याकडे आली मला म्हणाली अक्का गेली नाही रसाळी खायला अक्का आले नाही बोलाय तुम्हाला. आणि इकडे तर मला एक फोन सुद्धा आला नाही. या बाईची तर बघलं की नाही. तेच मै माय असली तर येऊन 2दा रसाळी खाऊन जातो तो. इकडे आता आम्हाला कोण विचारालंय. आपण चांगलं राहा सगळे विचारतात आम्हाला तर सगळे बरं बघतात. आम्ही कोर्टाच्या पायऱ्या चढल्या नाही का हिस्सा मागल्या नाही. काला माहेर थोडा वाळू मा हिस्सा मागून काय झालं हिस्सा मागल्या ना. मला तो हिस्सा मागला धारेवर धरा सगळे धारावर धरले मला. खारीकडचा वावर 5 कोटीला चले त्याच्यातला 1 कोटीच मागवलो मी. एवढा बी हक नाही तर तवा हक होता की नाही तुमचा. माय बाजत पडली होती महिनाभर ढुंकून बघल्या नाही तवा. आता हक म्हणाल्या कशा हा गुलामच्या गुलाम. माय तवा मै आहे की नाही गुडघे उठू देना गेले ग. तेव्हा गुडघे उठू देना गेले तर आता पुढे रसाळी म्हणलं की पळत आलीस. बस भाडे तू आणि दादाचा एक ना तुझ्या मायनं दिमाग खराब केला. डोसक सगळं खराब करून टाकले घराचं वाटोळ केले. बरं मला सगळे एक सांगा तुम्ही मला इथं रसाळी खायला बोलल्या की भांडायला बोलल्या. मी दोन्हीला बी तयार आहो. बरं जाऊ द्या बाई बसल्या जागी आहे की नाही रस करा मी पुरण घालतो. घ्या रस करा चांगला जरासा. मी आज घरी बरं होतो की 4 आंबे आणून एक रस करूला बरा होता. उग तिकटाला धन गेला. घरी ते दारी मला काम. वहिनी जाऊ द्या मी 1 आंबा खातो मवा मेरावचा एक नाही रस कर नका. मग काय जेवाय करायला. माझ्या जावच्या माहेरी म्हण पुरण कुरड्या भज्जे पुरणपोळी चांगल्या तांदळाचा भात सगळं केलं होतं म्हणून. तुम्ही काय करलाय तेवढंच करा. मला आणखी विचारते ती ना तुझ्या माहेरी काय केलं होतं अक्का म्हणून. आता आमच्या इथे कोकणाच्या तांदळाचा भात खाता आम्ही. अरे सोयरी धारी आल्यावर तर चांगलं करत जा की रे. तू या बाप्पानं आहे की नाही मामा लावताना सुद्धा सांगलं नाही रसाळीच. आणि होय वहिनी मला तुमच्या जावयाला आणल्या पिंकीला आणल्या रसाळी केल्या म्हणा आयर केल्या म्हणा तेव्हा मी ध्यान आलं नाही तुम्हाला. पिंट्याच्या बाबाला सुद्धा फोन लावला नाही की काहीच केलं नाही. पिंट्याचा बाबा काय जावाई नो काय नवा जावाई नवी रीत माय. ते एक नवा जावाई होय तुम्ही जुनी व्हा तुम्हाला काय आहे गरज तेवढी. ते नवे होते जाऊ द्या. या आंबा खाऊनच मला काढून द्यायला काय साडीचा बोळा फेळा आणलाय की नाही. हो आणलाय बाई तुम्ही जगूत होत्या काय. जाय रे पिंट्या जाय ते कपाटातून आहे की नाही आत्याबाईची साडी आण. काय झालं बाय आवडलं नाही काय साडी. काय झालं तुम्हाला काय लाज हाता की नाही र. मया शेतामध्ये येणाऱ्या रोजाच्या बाया याच्यावर चांगल्या आहे की नाही बोळे साड्या घालून आहे की नाही निंदाल्या आता आणि आणखी तोंडवरी करून म्हणाल्या बाई आवडली की नाही साडी म्हणून. जाय घेऊन. आणि हिंग बाई तू का आलीस. तुला कोण आवतान दिले. असं काय तूच फोन केला होतास की दादा. मी का फोन केलं तुला. तू एवढं हिस्सासाठी माझ्या संग कोर्टात भांडण धरलीस आणि मी तुला रसाळीला बोलू काय. मग आई आत्या मीच केलतो. मला वाटलं तू सोनीला आणशील संग. आई आत्या तुम्हाला सगळ्याला पण लागू द्या की काल येऊ तुमचं दुसऱ्या बार थोबाड बघायला. बाई साडी ठेवून जा. साडी ठेवा.